मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत सायंकाळची एक रेसिपी शेअर करणार आहे। अगदी झटपट होऊन जाते, ते म्हणजे खिचडी। त्यासोबत तोंडी लावण्यासाठी झिंगेची चटणी आणि पापड। तर ते कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, येथे मी एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 2 पळी तेल ॲड केलेलं आहे। यामध्ये जिरे ॲड करूया। जिरे ॲड केल्यानंतर यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे। शेंगदाणे जिरे व्यवस्थित इथे तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये एक मोठा असा बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेऊया। तर मित्रांनो, व्यवस्थित पद्धतीने ही फोडणी देऊन घ्यायची आहे। आणि एक लक्षात घ्या की मी तेलामध्ये सुरुवातीला कोणत्या गोष्टी ॲड करते आहे आणि कोणत्या नाही करायच्या। तर यामध्ये मी वाटाणा ॲड करणार आहे आणि बटाटा ॲड करणार आहे। बटाटा आणि वाटाणा थोड्या प्रमाणात घेतलेला आहे। बटाटा एक घेतलेला आहे आणि वाटाणा अगदी अर्धी वाटी घेतलेला आहे। तर तेलामध्ये व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे। हे शेंगदाणे, वाटाणा, बटाटा हे तेलामध्येच परतवायचं आहे, हे लक्षात घ्या। कारण की सुरुवातीला यामध्ये पाणी वगैरे नसतं त्यामुळे। तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे। हळदसुद्धा तुम्हाला तेलामध्येच ॲड करायची आहे, जेणेकरून रंग छान येतो आणि व्यवस्थित इथे चव लागते। तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये टोमॅटो ॲड करूया। हे लक्षात घ्या, टोमॅटोमध्ये पाणी असतं आणि ते पाणी सोडतं, त्याच्यामुळे ना तेलामध्ये पाणी सोडल्यानंतर ते थोडं उडतं वगैरे असा हा प्रकार होतो। त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी टोमॅटो ॲड करायचं, हे लक्षात घ्या। आता शेवटी यामध्ये पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी साईडला करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला फायनल आपण याच्यामध्ये ॲड करूया। तर आता पुन्हा मिक्स करून घेणार आहोत। तर मित्रांनो, इथे परतणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। यामध्ये मी काही मसाले ॲड करणार आहे। तर मसाल्यांमध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया। त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट ॲड करूया, बिर्याणी मसाला ॲड करूया आणि कांदा लसूण मसाला ॲड करूया। तर मित्रांनो, कांदा लसूण मसाला मी येथे दाखवलेला नाही आहे, पण कांदा लसूण मसाला मी 1 चमचा आणि बिर्याणी मसाला 1 चमचा असा हा प्रकार मी येथे घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही घेऊ शकता। व्यवस्थित येथे मिक्स करून घेणे। तुम्ही बघू शकता, अतिशय व्यवस्थित ही फोडणी झालेली आहे आणि फोडणीला व्यवस्थित असं तरी वगैरे सुटलेली आहे। तर अशा पद्धतीनेच आपल्याला इथे फोडणी करून घ्यायची आहे। आता यामध्ये गरजेनुसार मी पाणी ॲड करणार आहे। तुम्ही जेवढा तांदूळ घेतला आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करायचं। तर मी 1 तांब्यावरून इथे पाणी ॲड केलेलं आहे। तुमच्या तांदळाच्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी ॲड करा। तर आता यामध्ये तांदूळ आणि डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आपल्याला तांदूळ आणि डाळ येथे भिजवायची नाही आहे, हे लक्षात घ्या। फक्त स्वच्छ धुवून घेणे आणि ॲड करून घेणे। तर येथे व्यवस्थित अशी पाण्याला पण उकळी आलेली आहे, तरीसुद्धा बघू शकता, तरीसुद्धा कुठेही इकडे तिकडे झालेली नाही आहे, हे लक्षात घ्या। एकदा मिक्स करून घेणे आणि जे धुतलेले तांदूळ होते ते ॲड करून घेणे। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रोसेसमध्ये अगदी बारकाईने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एकही प्रोसेस येथे स्किप करायची नाही आहे, हे लक्षात घ्या। अतिशय बारकाईने तेलाचं टेम्परेचरपासून तर मित्रांनो, येथे मी डाळ तांदूळ ॲड करून घेतलेली आहे। व्यवस्थित येथे मिक्स करून घ्यायची आणि जी मी कोथिंबीर साईडला करून ठेवली होती ना, तीही याच्यामध्ये ॲड करायची। आता आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। एक नॉर्मल अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि कुकर येथे मी लावून घेणार आहे, हे लक्षात घ्या। तर येथे मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। 3 शिट्ट्या काढल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक येथे दाखवून देणार आहे। खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी मी येथे झिंगे घेतलेले आहे। जे आपले मासे असतात वाळवलेले, बारीक असा भुगा असतो तो घेतलेला आहे। येथे व्यवस्थित मला ही झिंगे साफ करून घ्यायची आहे, त्यामुळे मी मोठ्या ताटातच घेतलेले आहे। कारण की याच्यामध्ये खडे वगैरे असतात, कुठे ते व्यवस्थित हे करतात वाळवण्यामध्ये, तर थोडंफार इकडे तिकडे होऊन जातं, त्याच्यात खडे वगैरे येतात। तर मित्रांनो, मला येथे फक्त हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, भिजवायचे नाही आहे, हे लक्षात घ्या। तर मी इथे साफ करून घेतले होते आणि मी 5 मिनिटासाठी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि 3 पाणी मी इथे काढून घेणार आहे। मी अजिबात हे झिंगे भिजवलेले नाही आहे, हे लक्षात घ्या। एक वेगळ्या प्रकारची मी तुम्हाला इथे चटणी दाखवणार आहे आणि इन्स्टंट चटणी दाखवणार आहे, म्हणजे कांदा वगैरे काही ॲड करायचं नाही, इतकी कुरकुरीत ही चटणी होणार आहे। तर बघूया।
तर पाणी काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता तव्यामध्ये मी येथे 1 पळी तेल ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार येथे 1-1.5 पळी 1 पळी तेल ॲड करू शकता। तर 1 पळी भरून मी येथे ॲड केलेली आहे। तर तेल व्यवस्थित तापले गेलेलं आहे आणि यामध्ये जे आपण झिंगे धुवून ठेवलेले होते ते ॲड करणार आहे। मित्रांनो, व्यवस्थित येथे परतून घेणे गरजेचं आहे। सुरुवातीला मी येथे फक्त तेल वापरलेलं आहे आणि डायरेक्ट झिंगे ॲड केलेले आहे, कारण की झिंग्यात पाणी आहे, त्यामुळे ते व्यवस्थित खरपूस होणे गरजेचं आहे। काही वेळा झिंग्यांचा वास येतो, तो वास सगळीकडे पसरत असतो, तो न पसरण्यासाठी मी काही ट्रिक्स सांगते। तर स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचा। गॅसची फ्लेम थोडी सुरुवातीला हाय करायची आणि त्यांना तेलामध्ये सोडायचे, जेणेकरून वास येत नाही आणि सगळीकडे हा सुगंध म्हणजे पोचत नाही अशा पद्धतीने। आणि त्यानंतर खरपूस पद्धतीने येथे हे झिंगे भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम थोडी स्लो करायची, मध्ये हाय करायची, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या। तर आता हे संपूर्ण व्यवस्थित मी येथे स्लो गॅसवर होऊ देणार आहे। तर मित्रांनो, मध्ये आपल्याला चेक करायचं आहे, कारण की लोखंडी तवा ठेवल्यावर खाली हे जळण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे गॅसची फ्लेम मध्ये स्लो करणे पण गरजेचं आहे। आता मी यामध्ये 1 पळी पुन्हा तेल ॲड केलेलं आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण अंड्याची भुर्जी वगैरे करतो, अगदी तसाच प्रकार मी येथे करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुरकुरीत हा प्रकार होईल आणि ज्यावेळेस तुम्ही खिचडीसोबत, चपातीसोबत, कशाही सोबत खाणार तर तुम्हाला चिकन मटनची आठवणसुद्धा येणार नाही। इतक्या सोप्या पद्धतीने मी हा पदार्थ तुम्हाला येथे दाखवणार आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला येथे सांगितलेलं आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला खरपूस होईपर्यंत येथे भाजून घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या। तर मित्रांनो, यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट ॲड करणार आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे। मी सुरुवातीलाच तुम्हाला इथे सांगते की यामध्ये कांदा वगैरे काहीही ॲड होणार नाही आहे, हे लक्षात घ्या। मला फक्त इथे खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि हे तोंडी लावायसाठी अतिशय उत्तम पद्धतीने ही झिंगेची चटणी होते। तर अंड्याच्या चटणीला सुद्धा ही चटणी मागे टाकते, तुम्ही भाकरीसोबत तर विचारूच नका, इतकी सुरेख ही चटणी होते। तर व्यवस्थित पद्धतीने आता ही झालेली आहे आणि तुम्हाला वाटलं तर आणखी खरपूस करू शकता, पण ही लेवल परफेक्ट आहे। तर आता आपली चटणी झालेली आहे। आता पुढच्या स्टेजकडे वळूया। तर मित्रांनो, कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यासोबत मी तोंडी लावण्यासाठी 1 कुरडई आणि 1 पापड तळून घेणार आहे। जे पापड असेल तुमच्याकडे ते तळून घ्यायचे आहे। तर तोंडी लावण्यासाठी खिचडीसोबत आमच्याकडे नेहमी घरामध्ये पापड असतो। तर गावी गेल्यानंतर तुम्हाला तेही दाखवणार आहे, कुठल्या पद्धतीचा पापड हा तोंडी लावण्यासाठी घ्यायचा असतो। कधी ज्वारीचाही पापड असतो, तोही खूप छान लागतो खिचडीसोबत आणि नाईट पार्टी अशी होत असते खिचडीची आमच्याकडे नेहमी उन्हाळ्यामध्ये, तर खूप छान अशी मजा येते मित्रांनो। आणि अशाच पद्धतीने हा मी तुम्हाला एक घरगुती पद्धतीने व्हिडिओ दाखवलेला आहे की सायंकाळचा आमचा अशा पद्धतीने सायंकाळी आम्ही मेनू तयार करत असतो आणि खूप एन्जॉय करत असतो। खिचडी, त्यासोबत चटणी किंवा पापड, अशा वेगवेगळे व्हरायटी असतात। तर एकदम साधा सोपा प्रकार मी येथे दाखवलेला आहे। थोडंसं तेल कमी ठेवलेलं आहे, त्यामुळे ही कुरडई ना कडकडीत तेलामध्ये थोडीशी दाबून घ्यायची। जास्त तेल असलं तर लगेच फुगून जाते, पण थोडं कमी तेल वापरल्यामुळे हळूहळू तिला फुगवायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख ही कुरडई झालेली आहे। येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मी कुरडईची रेसिपी पण टाकणार आहे, अतिशय सुरेख होणार आहे। चीक कसा पाडायचा सगळ्या गोष्टी तुम्हाला मी हळूहळू सांगणार सुद्धा आहे। तर मित्रांनो, येत्या उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला कुरडईची रेसिपी पण टाकणार आहे। कुरडईचा चीक कसा असतो, तो किती दिवस आपल्याला ठेवायचा असतो, कशा पद्धतीने तुम्ही कुरडई चांगल्या पद्धतीने एकदम सुपर पद्धतीने करणार तेही तुम्हाला दाखवणार। तर बघा मित्रांनो, या घरच्या कुरडई आहे, अतिशय टम्म अशा फुगलेल्या आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आपलं सायंकाळचं ताट तयार झालेलं आहे। मस्त अशी खिचडी, त्यासोबत तोंडी लावण्यासाठी झिंग्याची चटणी, त्यानंतर पापड, कुरडई, तुम्ही लोणचं वगैरे, सॅलेड वगैरे पण ठेवू शकता। थोडी घाई असल्यामुळे ठेवलं नाही, पण अशा पद्धतीने आपलं हे सायंकाळचं जेवण तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।